आदरणीय सुरेशदादा पाटील व त्याचबरोबरीने आदरणीय अविनाशदादा पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ पद्माताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ऑर्गनाइज करण्यात आलेली ही स्पर्धा आज या स्पर्धेची दुसरी रात्र कालची रात्र खऱ्या अर्थानं जय हनुमान वानिवली या संघाने गाजवली। 2 सामने जिंकत ई गटातून 4 संघांमधून ते पुढे आलेत आणि आज 4 संघांचा खेळ त्या गटातून आपल्याला पाहायला मिळेल। त्यातून जो संघ पुढे येईल तो वानिवली टीमच्या विरोधात क्वालिफाय होण्यासाठीचा सामना उद्याच्या रात्रीमध्ये खेळ करताना पाहायला मिळेल। पण जो 8चा गट होता डी गटातून त्यामधून पानशील संघाने खूप चांगला खेळ करत सुपर 5 मध्ये आपली जागा पक्की केली। आज कोणता संघ सी गटामधून पुढे येईल त्यासाठी लढते आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतील। पण ई गटातील ही लढत तिसरा सामना असेल ई गटामधून पहिल्या फेरीचा आणि आजच्या रात्रीतील हा पहिला असेल। एका बाजूला आपण बघतोय बारवई आणि त्यांच्या विरोधात बोरिवली। टॉस जिंकलाय बारवई टीमने, फिल्डिंग बोरिवली टीमने टॉस जिंकलेला आहे आणि धाडसी निर्णय घेतलाय पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा। 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम, त्याचबरोबरीने कंपल्सरी ड्रेसिंग सुद्धा हा या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय। दोनही टीमसाठी एक रिव्ह्यू असेल। बिमर आणि वाईडसाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता। जर का एकदा रिव्ह्यू गमावला तर पुन्हा रिव्ह्यूची मागणी तुम्हाला करता येणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे। शिस्त फार महत्त्वाची या स्पर्धेमध्ये, वेळेलाही बंधन असेल याची आपण दक्षता घ्यायची आहे। सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपन्न करावी लागतील आणि जर का तसं घडलं नाही तर शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। 9961 9961 SDP आदरणीय सुरेशदादा दीनानाथ पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा आपण या मैदानावरती बघतो आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप अगदी गेले कित्येक दिवसापासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सज्ज झालाय। आज या स्पर्धेची दुसरी रात्र, काल स्पर्धेची पहिली रात्र होती आणि पहिला चेंडू 7:20 त्या ठिकाणी पडला होता। पण आज थोडासा उशीर होतोय, नक्कीच आपण वेळ या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू। बारवई टीम तुमच्यामुळे बराच वेळ या ठिकाणी आयोजकांना मी तर म्हणेन दवडला जातोय, त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा तुम्हाला इथे पॅनलाइज केलं जाईल। वेळ फार महत्त्वाचे असेल आणि वेळेलाही बंधन असेल। आता टाइम अलर्ट या ठिकाणी करण्यात येईल। सलामीची जोडी मैदानावरती रवाना झालेली आहे। स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज सुमित पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज सुजित मुंडे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सचिन। पहिला चेंडू ऑन साइडला वेगवान स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक त्याच वेगाने चेंडूवरती पोहोचले होते, संकेत त्या ठिकाणी होता, त्याने या चेंडूला स्टॉप केलं। 1 धाव मात्र जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो बॅट्समन सुमित पाटील। आज प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच होणार। या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण रंजकता येताना पाहिलं आणि विशेषतः आजचं खास आकर्षण ट्रॉफी सुरुवातीला या स्पर्धेचं विशेष आकर्षण राहिलंय, तदनंतर गजाबाई हा सुद्धा या स्पर्धेचं विशेष आकर्षण राहिलं आणि आजची रात्र खास आकर्षण असेल। कॉमेंट्री बॉक्समधून योगेश वाघ सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। बॅटची एज यष्टीरक्षक चूक करतोय, हाताला ब्रश होऊन चेंडू मागच्या बाजूला निघालाय, क्षेत्ररक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, अंतिम क्षणाला चेंडू जातोय सीमा पार, डीप फाईन लेग सीमा पार येतोय। आजच्या रात्रीमधील हा पहिला चौकार। आजच्या रात्रीमधील पहिला चौकार या ठिकाणी फलंदाज सुजित मुंडे याच्या बॅटमधून येतोय। 5 धावा लागतायत त्या धावफलकावरती। सचिनचा हा चेंडू खरं तर बाउन्स करण्याचा प्रयत्न पण जास्त उचली चेंडूने या ठिकाणी घेतली, पंचांनी दंडित केलंय, वार्न केलंय। 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला देण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीने हा चेंडू वाईड असेल
असा इशारा पंचांकडून येतो। एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6 धावा लागतायत त्या धावफलकावरती। आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू होता। सचिन त्या ठिकाणी गोलंदाजी करतो। इथे खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल, मात्र एक धाव या ठिकाणी बाईटच्या साह्याने प्राप्त होत असताना एक धाव या ठिकाणी मिळते। एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा लागतायत त्या धावफलकावरती। साथी गुणलेखक सुदर्शन पाटील सर दुसऱ्या रात्रीमध्ये सज्ज झालेत। खूप चांगलं गुणलेखन पहिल्या रात्रीमध्ये त्यांनी दाखवलं। इथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे। गोलंदाजावरती आक्षेप या ठिकाणी घेतलेला आहे आणि तशी तपासणी ऑन स्क्रीन वरती करतील तिसरे पंच नरेंद्र पाटील सर। एसडीपी ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व, खरं तर खूप चांगलं आयोजन आपण या ठिकाणी बघतो आणि विशेषतः अचानकच्या या मैदानावरती पहिल्यांदाच स्पर्धा भरवण्याचा बहुमान या कैरेकरांना प्राप्त झालाय। हा ट्रॅकर लवकर लाईन पिक केली होती। पुलचा हा फटका सक्सेसफुल, चेंडू सीमा पार, षटकार। इशारा या ठिकाणी देण्यात येतोय। खरं तर सुमित पाटील यांच्या बॅट मधून हा मोठा फटका आला। षटकार, षटकार +1 धावा मिळतील 7 आणि या 7 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14। खूप चांगला स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतो बोरिवली टीमसाठी। टॉस या टीमने जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा धावा जमवण्याचा प्रयत्न या टीमकडून होतोय। बॅटिंग करण्यासाठी पसंती दर्शविण्यात आली आहे। वाईड बॉल असल्याचा इशारा, अतिरिक्त एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15। अगोदरचा चेंडू फुलटॉस होता, खरं तर जास्त उंचीचा चेंडू होता, पंचांनी त्याला दंडित केलं। मला असं वाटलं की चेंडू हाफ ट्रॅक करेल, पण तसं घडलं नाही, कारण कॉमेंट्री बॉक्स अगदी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये, त्यामुळे समोर जर का कॉमेंट्री बॉक्स ज्या ज्या वेळेला असतो त्या त्या वेळेला समालोचन करणं सोपं होतं। इथे हा चेंडू या वेळेला सरळ बॅटनं फटका खेचला होता, स्टॉप केलं जरूर मिड ऑन मध्ये, मात्र एक धाव वाचवता येत नाहीये एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती। 16 धावा धावफलकावरती। 9961 एसडीपी ट्रॉफी 2025 आज या स्पर्धेची दुसरी रात्र आपण या ठिकाणी बघतो आणि त्यामधील हा पहिला सामना बोरिवली विपक्ष बारवई। वाईट बॉल असल्याचा इशारा, वाईट बॉल या ठिकाणी पंच घोषित करतात। मेन अंपायर अरुण पारंगे सर आणि स्क्वेअर लेग पंच नरेश म्हात्रे सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात। तिसरे पंच आमचे अविनाश पारंगे सर आज नक्कीच या ठिकाणी ते दाखल होतील, पण सध्या तिसऱ्या पंचांची भूमिका साकारतात नरेंद्र पाटील सर, त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे। समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेचलाय, क्षेत्ररक्षक बघत राहिले, चेंडू सीमा पार जातोय, लॉंग ऑनच्या वरतून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23। थँक्यू डीजे ऑपरेटर। वेळेला का महत्त्व असतं हे आता बारवाई टीमला समजत असेल। जर का तुम्ही वेळेवरती पोहोचला असता तर कदाचित तुम्हाला या मैदानावरती काय करायचंय याचा विचार विनिमय करता आला असता। काही खेळाडू उशिराने या मैदानावरती दाखल झाले, त्यामुळे विचार विनिमय करणं सोपं होतं। इथे पंचांचा इशारा येतोय की फलंदाज बाद, कारण क्लिअर साऊंड आपण इथपर्यंत ऐकला होता, यात शंकाच नव्हती। इथे सुमितने प्रयत्न केला की घडलं काय, पण पंचांनी सांगितलं की फलंदाज बाद असेल। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1 बाद 23।
पहिली विकेट या ठिकाणी गमावले, त्याचबरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे। धावसंख्या स्थिरावले 1-23 या धावसंख्येवरती। मानस मनोरे हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात या मैदानावरती। प्रेक्षकांच्या भूमिकेत सध्या आपण त्यांना बघतोय, त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे, त्यांचंही स्वागत असेल या एचडीपी ट्रॉफीच्या माध्यमातून। नक्कीच त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय। अजिंक्य बौड सर या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतायत पुण्यावरून, त्यांनी सुद्धा आजच्या रात्रीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। जर का ते या ठिकाणी असते तर कदाचित बारवई संघावरती त्यांनी विचार विनिमय केला असता आणि त्याचे पुरस्कर्ते कदाचित ते होऊ शकले असते, कारण या मोसमात बारवई टीमने त्यांना खूप चांगलं यश प्राप्त करून दिले। इथे पहिलं षटक महाग ठरलंय बारवई टीमसाठी। वेगवान चेंडू होता, स्टेप आउट होऊन खेळायचं होतं पण संपर्कच झाला नाही, चेंडू सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावेल 1-23 या धावसंख्येवरती। एक फलंदाज बाद 23 धावा धावफलकावरती। दुसरा षटक टाकतोय तो गोलंदाज आयुष बाबरे। फटका फसलाय, भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, हा झेल कॅरी केला जातोय आणि दुसरी विकेट या ठिकाणी गमावली जात आहे। फलंदाज होईल बाद सुमित पाटील। दुसरी विकेट या ठिकाणी गमावलेली आहे। आपण सातत्याने म्हणतो की सुरुवात करणं फार सोपं आहे, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं आणि हे सातत्य टिकवता आलं नाही, कारण 23 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, तदनंतर लगातार 2 विकेट गमावल्यात आणि धावफलक स्थिरावलंय। दुसरं षटक आयुष आलाय गोलंदाजी मार्कवरती, 2 चेंडूवरती थांबवलंय ते बॅटिंग करणाऱ्या बोरिवली टीमला। कमबॅक करायचे बारवई टीमला, टॉस त्यांनी गमावला, त्यांच्या वाट्याला आले पहिल्यांदा फिल्डिंग। पंच सांगतायत की बॅटला ब्रश होऊन चेंडू कदाचित एष्टी रक्षकाकडे गेलाय, स्क्वेअर लेग पंच कदाचित तसा इशारा या ठिकाणी देत असावेत, कारण साऊंड आपण या ठिकाणी ऐकलेला आहे। पंच सांगतायत की फलंदाज बाद। कधी कधी काय होतं की साऊंड नेमका कशाचा आलाय, ग्रीप सुद्धा वाचता आणि अशा वेळेला आपण बघतोय की विचार विनिमय करून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला आणि गेल्या पावली माघारी परतावं लागते ते फलंदाज महेश माडिक या फलंदाजाला। नारायणजी पाटील यांनी बोरिवली संघाला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत। बरेचसे मान्यवर आपण पाहतो एचडीपी ट्रॉफी मध्ये, सुरेशदादा पाटील साहेब, आमचे दाभणे साहेब, त्यानंतर आमचे यादव महाराज, तेही आमच्या सुरेश पाटील साहेबांचे कॅस्ट्रॉलचे सहकारी आहेत आणि कित्येक मान्यवर सुरुवातीला आपण पाहतोय आणि पहिली मॅच आपण पाहतोय बोरिवली आणि बारवई। कौतुकास्पद गोलंदाजी, गोलंदाज आयुष बाबरे अद्यापर्यंत त्याने 4 चेंडू त्या ठिकाणी हाताळले, 2 निर्धाव 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत। पहिल्या षटकात तब्बल 23 आले होते, असं वाटलं होतं की गाडी सुसाट धावते बोरिवली टीमची। टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आणि त्या निर्णयावरती खूप चांगली बॅटिंग राहिली होती, पण इथे या धावगतीला रोखले आयुषनं। अप ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, झेल ड्रॉप, झेल ड्रॉप, झेलही सुट्टवणी, चेंडू सीमा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार जातोय, हा चौकार। पाहुणे आदरणीय आमचे योगेशजी शेमटे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे योगेशजी शेमटे।
पाहुण्यांची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 4 रात्रीमध्ये सर आपण सातत्याने या व्यासपीठाकडे पाहुणे येताना बघणार आहोत आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं। गेली कित्येक वर्ष आपण बघतो की सगळ्यात जास्त पाहुणे या एसटीपी ट्रॉफीमध्ये येत असतात। अंकित, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की जेवढे बॉल पडतील या स्पर्धेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पाहुणे इथे आपल्याला पाहायला मिळतील। पाहुणे तर येत आहेत पण त्याबरोबरीने प्रेक्षकांचा अगदी प्रतिसाद मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय। बघा ना, सुरुवातीला कालच्या रात्रीमध्ये सुद्धा खूप चांगल्या संख्येने प्रेक्षक होते आणि आज पहिलाच सामना आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी, याचा अर्थ ही स्पर्धा योग्य उंच शिखरावरती जात असताना। अंकित, खरं तर एसडीपी ट्रॉफी म्हटलं की आयोजन, नियोजन आणि सुरेशदादा पाटील फक्त आपण नाव घेतलं की मग पुढचं सगळं आपल्याला कळून चुकतं। अशी आमची एसडीपी ट्रॉफी 9961 काल सकाळी 4:15 ही स्पर्धा संपली। पहिल्या दिवसाची पहिली रात्र आपण बघितली आणि तरी सुद्धा सकाळी 100-200 प्रेक्षक होते। हा हे वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं। इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या आहे धावफलकावरती 28, 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात। पहिल्या षटकात धावा आल्या होत्या तब्बल 23। दुसरं षटक टाकलं आयुषनं, त्यानं धावा खर्च केल्या खऱ्या अर्थानं 5। एकंदरीत धावफलक पोहोचलंय ते 28 या धावसंख्येवरती। मराठीचे एक जबरदस्त समालोचक, खरं तर नेहमीच त्यांच्याकडून काही ना काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतं। सागर मांडवकर सर, मॅन फ्रॉम नेरे, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खूप दिवसानंतर त्यांच्याने आमची गाठभेट होते, पण विशेषतः ज्या वेळेला ते कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात ना, त्या वेळेला नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात। सागर मांडवकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या 9961 एसडीपी ट्रॉफी 2025च्या माध्यमातून करतो। यश मालकर हे सुद्धा जॉईन झाले, त्यांचंही स्वागत असेल। कालची रात्र खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं। तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय संकेत जाधव। वेगवान चेंडू होता, ऑन साइडला फटका खेचायचा होता, संपर्कच होत नाहीये। एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला नाही। निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावेल ते 28 या धावसंख्येवरती। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाणार आहे। संपूर्ण 4 रात्रीमध्ये आपण त्यांची क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण बघतो। या स्पर्धेला अगदी योग्य दिशेकडे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना हा फटका चांगला आहे। क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघालाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून। षटकार हनुमान शेठ जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही एसडीपी ट्रॉफी मध्ये त्यांचं स्वागत करतोय। सागरजी मांडवकर, चैतू खारकर, उमेशजी पाटील या पाहुण्यांचं पण इथे आम्ही स्वागत करत आहोत। वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय। एक अतिरिक्त धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये। अंकित, उद्या कुंदन पाटील यांचा वाढदिवस, आज 12 वाजता सुरुवात होईल। उद्या आपण केक कापणार आहोत, तर जरा आमच्याकडे पण लक्ष द्या सगळ्यांकडे। हा नक्कीच, कारण त्यांची प्रचंड मेहनत आहे। मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा जरूर केला जाईल आणि ते आपल्याला विसरणार नाहीत, कारण त्यांना आपण सुरुवातीपासून लक्षात ठेवलं। इथे धावसंख्या झाली आहे ती 35। सरळ बॅटना फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल। एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल। चांगली बॅकिंग होते कारण कलेक्शन झालं नव्हतं। अगदी मागच्या बाजूने क्षेत्ररक्षक आले, त्यांनी या चेंडूला स्टॉप केला। एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 3 बाद 36। 3 फलंदाज बाद 36 धावा धावफलकावरती। आज या स्पर्धेची दुसरी रात्र, दुसरा सामना असेल घोडीलदेव कसलखंड आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळवली। मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय। बॅकफुटला आले, जागा बनवली, दिशा दिली जाते, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण। लॉंग लेग रिझन मध्ये अगदी वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले होते। खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल। 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न गरज नसताना इथे अंगलट येतो आणि फलंदाज धावचीत बाद होतोय बोरिवली टीमचा सोनू कनोजिया। चार फलंदाज या ठिकाणी
अद्यापर्यंत बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 38 धावा आहेत धावफलकावरती। टॉस जिंकला बोरिवली टीमनं, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर खूप चांगली सुरुवात झाली होती बोरिवली टीम कडून। बीजेपीचे नेते आदरणीय आमचे युवा नेते संदेशजी मालकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही स्वागत। आणि योगेशजी शेमटे शिलारचे कर्जतचे आमचे पाहुणे, त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या एसडीपी ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे। तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे। कालची रात्र आपण बघितलं गाजवली, पानशिल संघावर कोणाचंच लक्ष नव्हतं, पण पानशिल संघाने बाजी मारलेली आहे, टॉप 5 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि वानिवलीने 2 मॅच जिंकलेल्या आहेत। पहिली मॅच आपण बघतोय बोरिवली आणि बारवई। 38 धावा आहेत धावफलकावरती, विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय, 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल, मात्र लेग बाईटच्या साह्यानं 1 धाव या ठिकाणी प्राप्त होत असताना 1 धाव मिळते एका धावेच्या बरोबरीने। धावसंख्या होते 39। कसलखंड आणि तलवली दोनही टीमच्या कर्णधारास मी सूचित करतोय आपण टॉस साठी यायचंय। इनिंग ब्रेक मध्येच टॉस होईल आणि एखादा कर्णधार जर का उपस्थित नसेल तर जो कर्णधार उपस्थित असेल त्या कर्णधाराला टॉस विन दिला जाईल। दोनही कॅप्टन नसतील तर षटकांची कपात होण्याची शक्यता असेल, त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये आपण येणं फार गरजेचं आहे। हा फटका फसला, बॅटची एज, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, हा झेल टिपला जातोय। 5वा धक्का बोरिवली टीमला, धावफलक स्थिरावेल। 3 षटकांचा खेळ संपलाय, 13 धावांच्या सरासरीने अद्यापर्यंत धावसंख्या झाली आहे 5 बाद 39। डीजे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या आहे धावफलकावरती 39। 5 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत, शेवटचं षटक असेल। या खेळपट्टीने कालच्या रात्रीमध्येच सांगितलं की या मैदानावरती धावांचा रतीप टाकला जाईल, या खेळपट्टीमधून धावांचा ओघ वाहताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि काल जसे दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झाले नरेंद्र पाटील सर, तेव्हापासून 60+ धावा आपण या स्पर्धेमध्ये बघत आलो, याचा अर्थ आज सुद्धा धावांचा रतीप फलंदाजी करणाऱ्या टीम कडून टाकला जाईल। अंकित इथे आमचे योगेशजी शेमटे, जे शिलार कर्जतवरून आलेले पाहुणे आणि सुरेशजी घोगे या मान्यवरांचा आम्ही इथे एसडीबी ट्रॉफीमध्ये सुरेशदादा पाटील यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं स्वागत इथे आम्ही करत आहोत। प्रफुल्ल मते या ठिकाणी कसलखंड संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत। मी तलवली टीमच्या कर्णधारास विनंती करतोय की आपण या ठिकाणी यावं। ऑन साइडला फटका, खूप चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमापार फरार, चौकार। चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 43। खूप चांगला स्ट्रोक, जागा बनवली, बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत दिशा दिली चेंडूला, स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार। डेथ ओव्हर मधील लगातारचा हा दुसरा चौकार। डीजे ऑपरेटर लगातार 2 चौकार स्लॉग ओव्हर मध्ये येत असताना सुरुवातीच्या 2 चेंडूवरती अनिल कातकरी गोलंदाजी करतोय आणि या 2 चौकाराच्या साह्यानं आपण जर पाहिलं तर प्रेम घोंगे जाऊन पोहोचतो वैयक्तिक 3 चौकारांनी, 1 डबलच्या साह्यानं 14 या धावसंख्येवरती। एकूण धावसंख्या होतीये 47।
प्रफुल्ल मते स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत कसलखंड ग्रामपंचायतीचे आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि स्वतः कर्णधार आहेत या कसलखंड टीमचे। स्टेप आउट पुढे सरसावत रॉबिन उताप्पा स्टाईलला स्ट्रोक लगावलाय, लॉंग ऑफच्या वरतून येतोय हा दर्जेदार षटकार। खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, 6 धावा आपण पाहिल्यात। तसाच काहीसा प्रयत्न होता इथे पण फुटवर्कचा वापर जसा झाला ना, गोलंदाजाने चेंडूची लेंथ कमी केली। आखूड टप्प्याचा चेंडू खरं तर चेंडूला थोडा आकसलं, चेंडूला मागे घेतला आणि थांबवलं ते फलंदाज प्रेम घोंगे या फलंदाजाला धावफलक सिरावेल 53 या धावसंख्येवरती। 53 धावा धावफलकावरती या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी। अजून एक चांगला फटका बॅकवर्ड क्षेत्राकडे, खूप चांगली बॅटिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये, शेवटला येऊन हा डाव सावरण्याचं काम करतोय प्रेम घोंगे हा फलंदाज। अजून एक येतोय चौकार। डीजे ऑपरेटर चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 57। पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 23, दुसरं षटक टाकलं आयुष बाबरेनं 5 धावा खर्च केल्या, तिसरं षटक संकेत जाधवनं 10 धावा खर्च केल्या, थांबवलं होतं बोरिवली टीमला, पण या डेथ ओव्हरमध्ये आक्रमण केलंय प्रेम घोंगे या फलंदाजानं। अंकित या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषजी भोईर बोरिवली आणि आमचे संतोष भोईर पोसरी, दोन्ही संतोष भोईर एकदम आलेले आहेत आणि दोघांचं इथे एसडीपी ट्रॉफी मध्ये आम्ही स्वागत करीत आहोत। निखिल बाविस्कर याच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या चेंडूवरती जर का षटकार आला तर, नाही आला तरी द्यायला पाहिजेत कारण खूप चांगली बॅटिंग त्यानं साकारलेली आहे आणि ते सांगतायत की नक्कीच दिलं जाईल। 57 धावा आहेत धावफलकावरती। तलवली टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय। फलंदाज या ठिकाणी बाद होईल। पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालेला आहे, पहिल्या सत्राचा खेळ संपलाय। धावसंख्या आहे बोरिवली टीमच्या धावफलकावरती टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना 6 बाद 57, येणारे 24 चेंडू 58 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये बारवाई टीमला। मी तलवली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय। कायरा अँड तीर्था 11 गावदेवी तलवली टॉस साठी यायचं। तलवली टीमचे कर्णधार, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। 24 चेंडू 58 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे, तो बारवाई टीमला या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल बदल, मायक्रोफोन वरती असतील योगेश वाघ सर, पण त्या अगोदर आपण जाऊयात महागुरु संतोष चौधरी सर यांच्याकडे। धन्यवाद अंकित। इथे आपण पाहतोय एसडीपी ट्रॉफी बोरिवली आणि बारवाई या पहिल्या मॅचला सुरुवात झालेली, कालची रात्र गाजवली पानशील संघानं, गावदेवी पानशील आणि वानिवली हे 2 संघ आपण बघितलेले आहेत काल। आता इथे या ठिकाणी आपण पाहुण्यांचं स्वागत इथे करणार आहोत। मी सुरेश दादांना विनंती करणार आहे, कित्येक मान्यवर मी म्हणालो की या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, कारण सुरेश पाटील दादांचे असलेले संबंध, त्यांचा असलेला मोठा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि काल आपण बघितलं होतं सुधाभाऊ घारे या स्पर्धेमध्ये उमाताई मुंडे, संदीपजी मुंडे ज्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, पद्मताई पाटील ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय। इथे मी सुजित मुंडे यांना विनंती करतोय, ते मालतोडे टीम मध्ये आहेत। संदेशजी काठावले ते पण मालतोडे तिकडे टीमच्या बरोबर आहेत। अजित भोईर ते पण तिकडेच आहेत। योगेशजी शिमटे जे शिलार कर्जतचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती आहे की आपला सन्मान इथे करण्यात येईल। मी योगेशजी शिमटे साहेबांना विनंती करतोय आपलं स्वागत इथे करण्यात येईल। आदरणीय त्यानंतर प्रफुल्ल मते कसळखंडचे आमचे पाहुणे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, प्रफुल्लजी मते, योगेशजी शिमटे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। मी सुरेशदादा पाटील एसडीपी ग्रुपचे सर्व खरं तर सुरेशदादा एकदा वर इथे असले की मग सगळं काही सुरळीत चालत असतं। आदरणीय
योगेशजी शिमटे शिलार कर्जतवरून आलेले आमचे पाहुणे, त्यानंतर प्रफुल्लजी मते कसळखंड सदस्य आहेत कसळखंड ग्रामपंचायतीचे, खेळाडूच आहेत ते पण प्रफुल्ल मते कसळखंड। त्यानंतर संदेशजी मालकर उपाध्यक्ष खालापूर तालुका भारतीय जनता पार्टी, संदेशजी मालकर यांना विनंती आहे की आपण आपलं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। आदरणीय संतोषजी भोईर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि दुसरे संतोष भोईर आमचे पोसरीचे, दोन्ही संतोष भोईर योगायोग आहे, दोन्ही संतोष भोईर आले। संदेश मालकर दोन्ही संतोष भोईर एकदम आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे उपाध्यक्ष खालापूर तालुका संतोष भोईर पोसरीचे आमचे, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते SDP ट्रॉफीमध्ये 9961। दुसरे संतोष भोईर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बोरिवली या, संदेशजी मालकर उपाध्यक्ष आहेत खालापूर तालुका, संदेशजी मालकर त्यांच्याही कित्येक स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत। संदेशजी मालकर यांचं स्वागत इथे करण्यात येते। आदरणीय संतोषजी भोईर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला। दुसरी रजनी आपण पाहतोय ती SDP ट्रॉफीची 9961। संतोष भोईर यांचं स्वागत, चिरंजीव त्यांचे चांगले मृदुंगमणी आहेत, चांगली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न आहे। संतोषजी भोईर यांचंही स्वागत। तमाम पाहुणे मंडळी आपण पाहतोय, यादव महाराज यांनाही विनंती आपलंही स्वागत इथे करण्यात येईल। रमेश महाराज आमचे यादव, आणि टॉस पण आपण इथे करणार आहोत। रमेशजी यादव महाराज दोन्ही कॅप्टन पण आले, त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल। यादव महाराज आणि समीरजी मालकर आहेत SDP 9961 न्यू जर्सी आपण पाहतोय तळवली, आणि समोरचा कसळखंड ते पण सदस्य आहेत, हे पण वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत समीर मालकर। SDP न्यू जर्सी आपण पाहतोय SDP ग्रुप 9961 तळवली संघ, आणि समोर आहे तो कसळखंड संघ। टॉस करण्यात येतोय, आमचे रमेश महाराज यादव टॉस जिंकलाय, कसळखंड संघाने टॉस जिंकलेला। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला। ओके, मॅच कडे जाऊया। योगेश वाघ, थँक्यू महागुरु संतोषजी चौधरी सर, थँक्यू अंकित मालुसरे सर। आज खऱ्या तर निश्चित तुम्ही आम्ही पाहतोय मित्रांनो, सन्माननीय श्री सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून साकारलेले हे स्वप्न खऱ्या अर्थ निश्चित। सर्वप्रथम माझ्या सर्व खेळाडूंना आणि माझ्या क्रिकेट रसिकांना माझी एक विनंती आहे मित्रांनो, मी समालोचन करत असताना फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट करत असतो, कुठल्याही खेळाडूला वैयक्तिक कधीच बोलत नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त एन्जॉय करून घ्यायचं आहे। खऱ्या अर्थ निश्चित मित्रांनो, आज आयोजकांचं प्रेम आहे, मला हे तिसरं वर्ष आणि ही रजनी दुसरी। खऱ्या अर्थाने आमचे सिद्धू दादा, त्यानंतर रोहित दादा, ज्यांचा जयेशला फक्त एक कॉल आला, मला काही सांगू नको, योगेश वाघला घेऊन ये, आज तब्येत डाऊन होती। जयेश बोलतो, जयेश मला बोलला तू काही सांगू नको, आज तुला निघून ये। हे प्रेम आहे। हॅलो, तर करायची सुरुवात। शुभमंगल। बापा रे, ये क्या हो गया। भावी नवरदेवासाठी करंट पहा। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडीदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, रोमित पाटील आणि संकेत जाधव। तर गोलंदाज आकाश, येणारा बॉल नाही इलाज, कांड्या टाईट, टाकटुक टुकटुक या सस्पेंड। पहिलं षटक पॉवर प्लेचा, कोपचा कोपची, दुमडा दुमडी, टिमका टिमकी, चिमका चिमकी, आतल्यात घरपट्टी, पाणीपट्टी, तालुक्याबाहेर सातबारा, यास भयानक कार्यक्रम मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे। याचे केस जसा काही जंगल निर्माण झाला हिरवागार, बघा गज्जू भाव। जाऊया, गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी ट्रॅक मध्ये आकाश, कन्यादान करस महंग महंग आत्महंग पोरात्मंग। बॉलर डोळ्याला पाणी लावा,
नाईलाज. वाईट बॉल, खरा बॉल, चुकीचा चेंडू. एक्स्ट्राची धाव येईल धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होईल आकाश. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज रोमित. बाप्पा रे, अक्कल बंद झाली, कांड्या टाईट झाल्या बार. तो तिकडे बॉल हुकला की इकडे करतो. बॉल आहे, आम्हाला वाटला खैस आहे. असाच काहीतरी परिणाम आहे. पहा, काही का असे ना, तिथे जरूर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जो आपल्याला पाहायला मिळतो, आमच्या डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. फक्त थोडंसं मीठ टाका, म्हणजे डिले बिले देता आलं तर बघा. जाऊया. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक होती आकाश. पहा, विनंती आहे प्रेक्षक मायबापांना, रेलिंग आहे ना, ते रेलिंगवर जोर नका द्यावं. भले येऊन माझ्या उराड्यावर बसा, काही फरक नाही. होईल तर माझा सपोर्ट लोशन पापड मोशन होईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत मित्रांनो, त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. रेलिंग वरती जोर देऊ नका. यावेळेस फटका इथे हवे. शतकचे बॉल खाली पडून नाईलाज. कांद्यावर कांदा, डबल कांदा, षटकार मानून बॉलरचा केला बांधा. बाप्पा रे, तिच्या वाल्या वाच आहे ना. थँक्यू, धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये फटका मात्र मस्त आला. गरमागरम वडापाव. काय सांगायचं, आले आले 7-8 जण समोसा बिलगलेलं. बाप्पा, चटणे सकाट. नशीब त्या पिलेटी तरी टिकल्या. मला वाटलं विचार पडला त्या पिलेटीचा चुराडा करजो का काय. हरकत नाहीये. गोलंदाज तयार. यावेळी देखील हो फटकाला जवाब बेकार. बाप्पा रे, असा कार्यक्रम झाला ना तर माझा डॉयलॉग पुरा होईत आहे. तुझी घरपट्टी पाणीपट्टी भर, नाही तर मा जोमात याल तू कोमात घाले. म्हणजे काय माहिती आहे का, मग असा कार्यक्रम होईल. भाजी चांगली शिजली पण त्याच्यात बिना मिठाची, म्हणजे आळणी पांचाट पुंचाट होईल कार्यक्रम. नाही तर योगेश वाघ आला आणि पब्लिक हसली नाही, मग 4 गोदड्या घरात जेवून गुदमारलेला बरा ना. इथे जरूर जाऊया. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आलाय. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. 58 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. हा, जरा हाताला माती लागली, गालाला पण लावून जाय. काय बोलायचं, स्टेपण्या यांच्या मजबूत आदर. तो बघ एक स्टेप. अरे ना बाबा, वाघ आहोत पण बिना शेपटीचा. जरा जवळ येऊन बस ना. मुक्का बिका ज्या वाटला तर एक पप्पी जे. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न ना इलाज झाला. एक सिंगल घेतले. क्षेत्ररक्षक दूरवरून आला बॉल पर्यंत. तोपर्यंत खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला, वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला. कार्यक्रम फिट झाला. खाओ पका मीठ गडी व्हावं नीट. पहिल्या षटकाचा खेळ ठाकून ठोकून संपला गेलाय. आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 12. डीजे वाले आता वाजय मारून तिकडे ठोक. थँक्यू, धन्यवाद डीजे. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम, तुम्हाला 3 षटकही 15 मिनिटांमध्ये बरोबर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा फुकाट जीएसटी भरायला लागेल, म्हणजे पॅनल्टी. एक टायमाला आयटमला जीएसटी लागलेली ती वसूल होते, पण मॅचेत पॅनल्टी नको. एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलमध्ये घेतला जाईल, याची आपण दक्षता नोंद घ्या. कचू भाई, काय हरावळ काही केसाव पिरली, लय भारी. तुम्ही आम्ही एन्जॉय करताय मित्रांनो. सुरेशदादा पाटील यांचा लकी नंबर अर्थात 9961 एन्जॉय करताय. एसडीपी ट्रॉफीचा थरार खरं अर्थ निश्चित या स्पर्धेमध्ये इथपर्यंत मला पोहोचवण्याचं काम आमचे जयेशदादा देसले ज्यांच्या माध्यमातून, त्यांचं खरं अर्थ जन्मच या गावामध्ये झालेला आहे. लहानाचे मोठे या गावामध्ये झालेले आहेत. आणि त्यांच्यासाठी एक वॉर्निंग आली डायरेक्ट वरून, हेड ऑफिस वरून. मला योगेश वाघ पाहिजे. तो मला सांगतो मला काही सांगू नको, मला तू पाहिजे. कांड्या टाईट, ठीक आहे म्हणा, हरकत नाहीये. यावेळेस षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2. सुजित मुंडे तयार. हे बाप्पा, हे 12 खेळाडू बघा, काहीतरी आयडियाज बिडेस लावा. रट्ट्याला मुळी येत बाहेर येतो त्याचा. तिकडं आऊट झालं इकडे करतो बॉल.
खुर्ची पाठल ना खुर्ची. मला आयडेस आयडेस आणले का तुम्ही? आयडेस नाही खिशात ठेवायला लागेल. 12वा खेळाडू करंट मारत जाऊ नको, फुकाट मला उलटी उडी मारायला लागेल, कार्यक्रम फिट व्हायचा. फलंदाज इथे बाद, विकेट, पहिला धक्का. चला मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे लगेच नवीन फलंदाज पाठवा. जेव्हा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत तेव्हा तिसऱ्या खेळाडूने खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचं आहे. आपल्याला विनंती आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मयूर कातकरी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे, तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी असणार आहे आणि 3 षटकही बरोबर तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे आपण वेळेसाठी सहकार्य करणं आवश्यक असेल. गोलंदाज सुजित मुंडे आला ना, पहिलेच बॉल कार्यक्रम फिट केला. काय सांगायचं, असा बॉलर चांगला म्हणजे लय भयानक, व्हायरस पेक्षा भयानक व्हायरस. चला जास्तचा वेळ घेऊ नका, विनंती आहे. अगदी ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रेमात पडाव. काय सांगायचं, माझा षटक वजन होईल त्याच्यापेक्षा ट्रॉफी कडक. उगाच नाही एसडीबी चषक नावारूपाला आलाय, कारण आयोजकांच्या माध्यमातून घेतलेली ही मेहनत खऱ्या अर्थ निश्चित त्यांचं कौतुक करावं लागेल. शिट्ट्या मारू नका रे, माझ्या अंगात काही शिरतो. फुकाड आज लिंबू नाही आणला नाही तर काय होतरताना रात जायची हरकत नाही आहे. अशा घरपट्ट्या आपल्याकडे देऊ नका, आपल्याला जोरात द्या. इथे जाऊया. सुजित मुंडे तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. मयूर कातकरी, खोटी अपील, खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देठापासून बोला. एक हात बाहेर आली तर आयडेस लावून कचकन आतमध्ये लोटा, म्हणजे खोटी अपील. अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता, तिथे आला गेलाय हडड बॉल. चांगली गोलंदाजी. अगदी आपण पाहू शकाल सुजित मुंडे पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर एक सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. एक चांगली रणनीती. 4 षटकांची ही मॅच आपण एन्जॉय करताय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकातला 4था चेंडू. सुजित मुंडे तयार. रट्टा मारला, बेमटेच्या देठापासून मारला, पण काय सांगता कुपोषित आला. फिल्डर हलूच नको, पार पायाच्या अंगाला बॉल येऊन दे. तो परत मात्र तिकडे काय सांगायचं, तिकडे पार डाळीत कांची, कांजात वरान झाला. पांचाट पुंचाट कार्यक्रम फिट झाला. 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मध्ये संघाची धावसंख्या दापलकावरती. आता उर्वरित जर पाहिलं तर 14 चेंडू अगदी 43. आमचे काय झाला इकडे, मला वही देखता देखता इकडे काही सुमडेत कोंबडी मारली त्या पण कळला नाही बाबा. काय सांगता आई, ह्यो गडी बारीक याचा इंजन बारीक, आवरेज फुल फटाफट म्हणून सांगता. खायचा आधी वांगा आणि बटाटा, चौकार मारायचा फटाफटा. तिथे 4 धावा. हा स्कोरबोर्ड आपण पाहतोय ना, आमच्या सुदर्शन सरांचा स्वतःचा हा स्कोरबोर्ड आहे. अतिशय मेहनत करा सुदर्शन सर घेत आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. धाबा दाबलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. आता 13 चेंडू आणि 39 धाब्यांची आवश्यकता आहे. सरळ आणि साधा आणि सोपा जो प्रत्येकासाठी स्कोरबोर्ड आपण पाहतोय. खोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, पण नाही इलाज झाला. बघा बघा, हा बघा बघा, काय सांगता याच्या अंगात कंची हेडल शिरले बघा. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, जिथे खेकड्याचा कांजी पेलेला वळवळ 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 वळवळ. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. उर्वरित 12 बॉल 38 धाब्यांची आवश्यकता. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला थोडीशी. थँक्यू. पहा अगदी आपण पाहू शकाल जे मल्हार ग्रुप कैरे चे सर्व सदस्यांना विनंती आहे. आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती केली जाते. जे मल्हार ग्रुप कैरे चे सर्व सदस्य
आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह असं स्वागत आहे। SDP ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते, या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा। भव्य दिव्य हे मैदान आयोजकांच्या खऱ्यातून या कार्याला तोडच नाहीये, कारण की सुरेशदादा पाटील म्हटले तर तिथे कशाचीच कमतरता भावणार नाहीये। तुम्हाला हे सुसज्ज मैदान, हे व्यासपीठ, ही बाईक प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये असते। ती बाईक आमच्या काळात EMT नव्हती, काय झालं सावरीच्या बॅटी घेऊन जायचा, रट्टा मारला का दांडा हातात, अक्कल बंद व्हायची। जाऊया काय म्हणता, तुमच्या काळात काय दांडा हातात यायचा का? सोड्याचा म्हणजे तुमचा दांडा पॉवरफुल आहे वो, तुमच्या दांड्याला काय खत घालून घालून दांडा मजबूत झाला। जाऊया इथे यावेळेस अजित भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी तयार। समोर फलंदाज संकेत जाधव, ज्याला आपण पाहतोय उर्वरित 12 बॉल 38 धावांची आवश्यकता। बास आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्तना अल्पशा दरामध्ये मिळतील, त्यामधली जाहिरात इथे हा चेंडू आलाय व्हाईट, एक्स्ट्राची धाव येईल धावफलकावरती। आता मात्र 12 बॉल 37 ची आवश्यकता, धावफलकावरती 21 धावा ज्या मात्र जोडल्या गेल्यात। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार अजित भोईर, मोठे घरचा पोकळवासा 12 शिरा बसा बसा डास दूर डॉट फुसका बार चायनाचा बाल ठिसक्या तिथे डॉट, निर्धाव चेंडू आलाय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। यास आमचे स्कोरर आहेत का, मला वाटलं चॅटिंग वाला गडी आहे, नाही तर यो टाइम बोला तर इंस्टा वाला चॅटिंग लय भारी, एक मोबाईल पण 4-4 जणीशी चॅटिंग फटाफट। यावेळेस हो फटकाला जवाब बेकार, घुमायला घुमायला तो बेकार षटकार, हान ग सख्या पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी बापा रे। षटकार षटकऱ्याला आता मात्र सामन्यामध्ये थोडस चित्र बदललं गेलंय। 10 बॉल 31 ची आवश्यकता, कारण धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 27 धावा, चांगल्या धावा धावफलकावरती जोडल्यात। 10 बॉल 31 ची आवश्यकता। स्पर्धेचा नियम आहे शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही नवरी मरो, कंपल्सरी चेस रूल्स आहे इथे, कंपल्सरी धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत। गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा अजित भोईर, त्या जो मजबूत रट्टा मारला पहिले बॉल काय झालं सुमडेत कोंबडी मारला, त्याच्यानंतर असा तिसऱ्या बॉल धनकान दिला का बास सा। यावेळेस हो फटका सजला डीप मधून शतरक्षक आलाय, ना इला झाला तोपर्यंत खालच्या आळेचा गडी आला, वरच्या आळे बास। त्यांना माहित आहे रोज मटण खाण्यापेक्षा एक दिवस कांद्याचा रस्सा खालेला बरा, म्हणजे मोठा फटका खेळण्यापेक्षा सिंगल डबल देखील खेळलेली बरी। आता धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 29 बनल्यात, अर्धा डाव कंप्लीट झाला, अर्ध्या डावाची आवश्यकता आहे, खऱ्या अर्थाने 9 बॉल 29 ची आवश्यकता। यावेळेस देखील हो फटका लाजवाब, एक होता मटका, मटक्यात होता ताक, तू खाली वाक, षटकार मारला 1 नंबर भावा झाक, 6 धावा। आता षटकार मारायला लागला, तुम्ही त्याला काय सांगा लग्नाच्या उठणी लावायची, हळदी लावायच्या आधी शुभमंगल सावधान करायचे, मग आताचा पोऱ्या कोट तर जोमात आलाय। वेळ वाचवा नाही, स्पीडअप कसा आपले लोकांना काही कळत माहिती आहे का, फक्त सांगला पाहिजे। नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरीला नवरदेवाला मंडपात घेऊन येणे, लग्नाचा मुहूर्त निघून जात चाललेला, तात्याला धक्का देऊन डायरेक्ट स्टेजवर जाऊया। वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो, सहकार्य असू द्या। गोलंदाज तयार, इथे फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, याला डिग्री लावा तुम्ही, पहिले उतारा करा, 5 मिरच्या आणा, बिबू आणा, तिकडे तो बॉल मारतो इकडे करतो, ऐक अरे माझ्या अंगात काही शिरायचं ना, असे माणसापासून मला बिव वाटत हो का, बघा जरूर तो तिकडे मारितो पण करंट याला लागायचं, म्हणजे याचा फ्यूज बीज नाही उडणार ना तुझा, अल्युमिनियमची तार लावून दे। जाऊया, चांगला पटका आलाय, संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 36, विजयासाठी 7 बॉल 22 ची आवश्यकता, 7 चेंडू 22 धावा।
शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मयूर कातकरी. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटला बॉल, दलफद्रे बॉल. पापा बरं तुम्ही इकडे नो सांगता हंपर तिकडे का आलात? एक काम करा, त्यांना विश्रांती द्याव का? तुम्ही जाता का आतमध्ये फटाफट? अगदी जरूर. पंचाचा सिग्नल आलाय आणि या काय येवयाचा गडी चांगला तर षटाकचा बोजा याचा 52 क्विंटल निघत झालाय. साईज जर हेरली तर गोल गरगरीत डांगरासारखी मागून पुढून ओक्या. अगदी आपण पाहू शकाल निश्चित मित्रांनो. फक्त अशी मजा यापुढे काही नाहीये. शेवटचे 7 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता, कारण धावा धावफलकावरती लागले गेलेत 38 धावा. 7 बॉल 20 धावा ज्या बनवायच्या आहेत इथून पुढे विजयासाठी. बापा तुम्ही आयडियाच आणला, लावू का? नाही तर मग लावा झेंडू बाम करा काम, लावा बाम करा काम. चला चला आमच्या गजा शेट पहा काय सांगायचं. त्याच्या पोटात कोणी बोलेल बघा काय भरलं आणि काय नाही. गुड्डू 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 गुड्डू. यस ए तो झलक आहे. जाऊया. 7 बॉल 20 ची आवश्यकता आहे मित्रांनो इथून पुढे मॅच मध्ये. फ्रीडचा बॉल. फ्रीड म्हणजे काय माहिती का, लगीन केला पण आता हुंडा बाकी राहिला. फ्रीड बॉल, गोलंदाज तयार. बस आशिया फिल्म म्हणजे कशी माहित आहे का, ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपा फटाफट फटाफट. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. विनंती आहे आपल्याला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे आपण जास्तचा वेळ खर्च करू नका. आता उर्वरित 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावा बनवणं फार महत्वाचं राहील. तुमचा टाइम हा काउंट केला जातोय, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, त्या वेळेतच षटक तुम्हाला समाप्त करायचं आहे. जास्तचा वेळ खर्च करू नका आपल्याला विनंती आहे. आणि गोलंदाज सुमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक हानामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोदा धोदाईची इथे ओर घडलं जाईल. काय नाही काय नाही. 20 धावा बनवायच्या आहेत पण चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे 6 आणि धावेची गरज आहे 20. त्यामुळे निश्चित आता फलंदाजी करणाऱ्या टीमला आता मोठाले फटके खेळणं अपेक्षित राहणार आहे. चला सहकार्य करा आयोजकांसाठी. आयोजकांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत त्या त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे आपल्याला विनंती आहे. गोलंदाज तयार होईल सुमित पाटील. बापा रे पहा 8-24 ला पहिला चेंडू पडला गेलाय या मॅचचा आणि आतापर्यंत 8-14 झालेत. मला वाटतं 7-24 हा असा कार्यक्रम नाही. त्याच बोललो अरे 8-24 झालं एक नेमका माझी किडनी फुगली का काय झाली. हरकत नाही होत आहे. गोलंदाज तयार. काय बोलायचं आहे. कीपर पण मजबूत गडी. काय सांगत आहे इकडून सुटकून बॉल टिकल्याने पुटकून गेला नाही इला झाला. काय करेल तो बॅट्समन. त्याचा वजन जर हेरला तर बोजा बारदान काट छाटके षटाक बचे आत्मा परंतु पाहिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. जास्तचा वेळ घेऊ नका. सातत्याने जर पाहिला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचं आहे. जास्तचा वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पटका इथे हवेत परंतु नाही इलाज. कुणीच फिल्डर नाही. पंच पटकन तुम्ही जाऊन कॅच घ्यायची ना. काल खालतं पडून द्यायचा. काय सांगायचं नको झालं. असं जाहिरात व्हायची नाही परत. मग इथे जरूर अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा इथे धावफलकावरती थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. 4 बॉल 18 ची आवश्यकता मॅच मध्ये. हा सामना कोण जिंकणार कोण नाही ते पाहिलं जाणार आहे. गोलंदाज तयार. पहा उजव्या हाताचा खेळाडू डावखुरा हाताचा खेळाडू म्हणजे प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे विणलं जातं. जाळं विणणं फार महत्वाचं आहे. चला
इथे जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. 4 बॉल 18ची आवश्यकता. यावेळेस फटका हवे क्षेत्ररक्षक बॉल खाली नाईलाज झाला. आपल्याला टोपण्या यो शॉट झोपण्या कार्यक्रम फिट भयानक कार्यक्रम. करी थी आमचा पोशाच पका खेत्री ना, कारण रात्री 12ला जन्मलेला गडी भयानक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये ट्विस्ट आली आहे. शेवटचे 3 बॉल 12ची आवश्यकता. तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी. 3 चेंडू 12 धाबा. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धाबाची संधी पण नाईलाज झाला. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. खा बोशाड्या, खा बोशाड्या, खा बोशाड्या. जरूर अगदी प्रयत्न करणं फार महत्वाचं राहणार आहे. 2 बॉल आता 10ची आवश्यकता. कांडी टाईट मॅच, कांडी टाईट. 2 बॉल 10. भयानक कार्यक्रम. चला नाही काय माहिती आहे का, मॅच गरम झाल्यानंतर त्यांना गरम व्हायला लागला. जाऊया. 2 बॉल 10ची आवश्यकता. 2 बॉल 10ची आवश्यकता. बेकार काय बोलायचं. आधी जरासा वाकला आणि मग रट्टा टेकला. बॉल मात्र इथे 6 धाव्यांसाठी षटकार. आता कांडी टाईट. पोपट जरासा दाबून ठेवा मानावं, कारण यांचा पोपट जोरावला. आता मॅच कमालीची आहे. 1 बॉल आता आवश्यकता आहे 4 धावेची. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. काय पप्पी ज्याचे का हे पटकन जे आहे काय बोलायचं आहे. 1 बॉल 4ची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बनल्या जातील का 4 धावा. 1 चेंडू डॉट येणार, विकेट येणार, चौकार येणार, षटकार येणार. काय घडणार काय नाही इथे पाहिलं जाईल. गोलंदाज आपण पाहू शकाल सुमित पाटील, ज्याच्यासाठी आता मोठी चॅलेंज राहिली आहे. 1 बॉल 4 बनवायचे आहेत. इथे 4 धावा महत्वाच्या आहेत. 1 डॉट बॉल देखील महत्वाचा आहे. परंतु काय घडणार काय नाही. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 1 बॉल 4ची आवश्यकता. बापा रे, जुलाब लागायची लक्षणं झाली. खाला पण ऍसिडिटी. पचल अपचल ना पचल काय नाही. इथे पाहू शकाल 1 बॉल 4 धावा. 4 धावा 1 बॉल. बनणार का. ए बापा रे, भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का. सासऱ्याला जावय पसंत आला, सासूला जावय पसंत आला, पण मावस सासूला ना पसंत. ब्लॅक डायमंड. झेरॉक्स मारतात आम्हाला. इकडे बसलेला आहे ना तात्या, तुम्हाला कंच मंत्र लागतोय तर सांगा. तुमचे वय 7-12 चढू. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. काय घडणार काय नाही. कांडी टाईट मॅच. भयानक कार्यक्रम. जुलाब, सर्दी, खोकला, आला, सुंटा गायब. कावील होते का डेंगू, डेंगू का मलेरिया. 1 बॉल 3. 1 बॉल 3ची आवश्यकता. षटकारानं मॅच केला फिनिश. फलंदाजाचे कौतुक. मॅच झालेली आहे. योगेश तुमचा पायगुण चांगला आहे. शेवटच्या चेंडूवर मॅच आली आणि संकेत जाधवनं षटकार मारून ते मॅच जिंकवली. 20 धावांची गरज होती 6 चेंडूंमध्ये आणि ती मॅच जिंकलेली. 12वी संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. बोरिवली संघाचं पण इथे या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात. आपलंही स्वागत. कसरखान संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. आदरणीय आमचे पाहुणे सन्माननीय शिवाजी शेठ पाटील उद्योजक बोरिवली यांना विनंती आहे की आम्ही आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. शिवाजी शेठ पाटील उद्योजक बोरिवली यांना विनंती करतोय की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. मी आपणास विनंती करतोय. कित्येक मान्यवर आपण पाहतोय. काल पहिली रात्र होती, आज दुसरी रात्र आहे. आदरणीय शिवाजी पाटील साहेब उद्योजक बोरिवली आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याची विनंती मी करतोय. अण्णांना पण विनंती करतोय. उद्योजक आमचे बोरिवलीचे शिवाजी शेठ पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते.
आदरणीय नितीन शेठ चौधरी यांना मी विनंती करतोय. नितीन शेठ चौधरी आपलंही स्वागत येथे करण्यात येईल. देवनावेचे आमचे पाहुणे नितीन